कांग्रेस के वरिष्ठ नेता तथा ब्रह्मपुरी विधानसभा के विधायक विजय वडेट्टीवार भी गोवा में चल रहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ के महाअधिवेशन में पहुंचे और इस मौके पर मीडिया प्रतिनिधियों के साथ बातचीत के दौरान कहा कि स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव के बाद लाडली बहन योजना के साथ ही सरकार द्वारा चलाई जाने वाली अन्य योजनाएं भी सरकार बंद कर देगी। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में विस्तार पूर्वक उन्होंने क्या कहा। राष्ट्रीय ओबीसी महासंघ का 10वां अधिवेशन डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम गोवा में 7 अगस्त से शुरू हुआ। वहीं इस मौके पर पूर्व मंत्री तथा विधायक विजय वडेट्टीवार ने पत्रकारों के साथ बातचीत करते हुए महाराष्ट्र राज्य सरकार को आड़े हाथों लिया और उन्होंने कहा कि स्थानीय स्वराज संस्था के चुनाव होने के बाद लाडली बहन योजना के साथ अन्य सारी योजनाएं सरकार बंद कर देगी। तो आइए सुनते हैं इस संबंध में राज्य सरकार पर निशाना साधते हुए उन्होंने क्या कहा। ते काहीच देऊ शकत नाही आणि ही योजना ओढून ताडून जिल्हा परिषद नगरपालिकापर्यंत चालवतो, कोऱ्या कागदावर लिहून देतो, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो। ही योजना या सगळ्या निवडणुका झाल्याबरोबर ही सरकार बंद करेल। फक्त हे लॉलीपॉप होता मत घेण्यासाठी। नाकारलेल्या लोकांना लाडक्या बहिणीमुळे स्वीकारला असा जो भास निर्माण झाला तो यांच्या कर्तृत्वाने झालेला नाही, तर ते 1,500 रुपये महिना लाडक्या बहिणींना देऊन फसवणूक केल्यामुळे झालेला आहे। सरकारच्या कर्तृत्वाने हे सरकार सत्तेवर आलेलं नाही। 10 लोकांपैकी 8 लोक या सरकारला शिव्या घालत होत्या। आता शेतकरी कर्जातून मुक्त झालेला नाही, शेतकरी शिव्या घालतोय। एमएसपी मिळत नाही। मागच्या वेळेस 3,500 रुपयांनी 4,500 रुपयांनी सोयाबीन विकला लोकांनी। लोकांच्या तोंडात माती घालाल तर तुमच्या तोंडामध्ये काय साखर पडणार आहे काय? तुमच्या तोंडामध्ये माती पडेल ना उद्या, आणि ते लोक तयार आहेत यांच्या तोंडात माती भरायला। त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे आहे हे केवळ आता निवडणुकीपर्यंत आहे। निवडणूक संपली, जिल्हा परिषद महानगरपालिका लाडकी बहीण विसरली। हे शेवटची राखी आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना 2 वर्ष कर्ज करता येणार नाही। त्यामुळे शेतकरी खाजगी कर्ज घेतील, सावकारी कर्जाच्या बहुपाशामध्ये शेतकरी मरेल आणि शेतकऱ्यांच्या सरणावर पुन्हा हे अश्रू ढाळायसाठी जातील आणि सांगतील की आम्ही शेतकऱ्यांच्या बसयावरून खोटं बोलू। शेतकऱ्यांच्या मरणाची वाट बघत बसतील। तू मरू तू मर, मग त्याच्यावर आम्हाला नवीन काहीतरी करून राजकारण करता येईल। 700 शेतकऱ्यांचा जीव घेणारे पापीच आहेत, ते कुठले पुण्यवान आहे? त्यामुळे यांच्याकडून ती अपेक्षा बाळगणं चुकीचं आहे। गोवा से सिटी प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।